16,500 फूट उंचीवर असलेलं हिमालयाचं एक असं ठिकाण जिथे निसर्गाच्या सौंदर्यापेक्षा मृत्यूचं तांडव जास्त पाहायला मिळतं. उत्तराखंडच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये लपलेल्या या गोठलेल्या तलावाला कंकाल ताल किंवा स्केल्टन लेक म्हटलं जातं. कारण जेव्हा उन्हाळ्यात इथला बर्फ वितळतो तेव्हा तलावाच्या तळाशी आणि आजूबाजूला शेकडो मानवी सांगाड्या आणि कवट्या तरंगताना दिसतात. आजपर्यंत ज्यांनी कोणी या तलावाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हाती फक्त भीती आणि अंगावर काटा आणणारी गुपितेच लागली. त्या धक्कादायक रहस्याची सुरुवात झाली 1942 मध्ये, जेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. एका भारतीय वन अधिकाऱ्याने जेव्हा या तलावाला पाहिले तेव्हा त्याला वाटले की हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जपानी सैनिकांचे सांगाडे असावेत. ब्रिटिश सरकार घाबरले आणि त्यांनी तातडीने वैज्ञानिकांची एक टीम तिथे पाठवली. पण जेव्हा या सांगाड्यांची फॉरेन्सिक आणि DNA चाचणी करण्यात आली तेव्हा समोर आलेले सत्य ऐकून वैज्ञानिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. DNA चाचणीत समोर आले की हे सांगाडे 1942 मधले नसून आजपासून तब्बल 1200 वर्षे जुने, म्हणजेच इसवी सन 850 मधले आहेत. त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळे लोक एकाच वेळी मरण पावले नव्हते. वैज्ञानिकांना या सांगाड्यामध्ये 2 वेगवेगळ्या मानवी प्रजाती आढळल्या. एक गट हा साधारण 9व्या शतकातील स्थानिक लोकांचा होता, तर दुसरा गट चक्क भूमध्य समुद्र आणि ग्रीस देशातील लोकांचा होता. विचार करा, 1200 वर्षापूर्वी ग्रीस देशातील लोक हिमालयाच्या इतक्या दुर्गम भागात काय करत होते आणि एकाच रात्री या सर्वांचा अंत कसा झाला. या मृत्यूमागे अनेक कथा सांगितल्या जातात. स्थानिक लोकांच्या मते कौनौजच्या राजाने आपल्या गर्भवती राणीसह नंदादेवीच्या यात्रेला जाताना संगीत आणि नृत्याचा वापर केला, ज्यामुळे देवी कोपली आणि तिने वज्रपात केला. तर आधुनिक विज्ञानाचा असा दावा आहे की तिथे अचानक क्रिकेटच्या चेंडू एवढ्या मोठ्या गारांचा वादळ आले. लपायला जागा नसल्यामुळे गारा थेट लोकांच्या डोक्यावर लागल्या आणि 500 लोकांचा तिथेच तडफडून मृत्यू झाला. पण आजही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. हे भारतातले एक असे गूढ आहे जे आजही विज्ञानाला आव्हान देत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी राहूज रेझोनन्स